मला मारतो काय? डॉक्टर साहेब सावकाश. लवकर या. आलो सावका पडलो बिडलो तर तुला काय? चला कुठे पेशंट तो? अहो डॉक्टर पेशंट इकडे आहेत. फार त्रास होतो डॉक्टर. आईला सहन नाही होणार माझ्या. म्हणजे सांगता येत नाही आणि सहनी करता येत नाही असंच ना? हो. काळजी करू नका, मी आलोय ना. चला नाडी बघू पेशंट. नाडी दाखव. तू पण पेशंट ना, तू पण दाखव ना. दोघांनी एकदम दाखवा, माझ्याकडे वेळ कुठे तेवढा. हो येस. क्वेश्चन मार्क. फ्लॅश. तुला जुलाबाचा त्रास होतोय वाटतं? नाही मला. अहो जुलाब नाही, मधमाशा चावल्यात, मधमाशा. देवा. काळजी करू नका, काळजी करू नका. ते हे विस्ताव विस्ताव विस्ताव? विस्ताव आगीला आग जाते. हो, डॉक्टरना प्रश्न विचारलेले मला आवडत नाही. तोंडात विस्ताव टाकून धरून तुझ्या. मीरा तू चुपच. अरू जाऊन विस्तव घेऊन ये. जा लवकर. मला वाटतं राणी माशीची खोड काढली वाटतं. अहो सासूबाई, तुम्हासनी मत पाहिजे होता तर मला सांगायचं होतं ना. आता सोचतोय का राणी माशीचा काटा? आला विस्ताव. शाबा. आणा आणा. हुशार मुलगी. ठेव ठेव खाली ठेव. ठेव. मी आहे. चला चला आता सगळ्यांनी बाहेर चला बघू. मी राहतो आई अहो, बरोबर. चला तुम्ही. नाही पण मी आहे मी ना. राहतो डॉक्टर ना. आहेत ना, चला. मी तुम्ही कशाला थांबला देता? एका वेळी एकानच विस्तव घ्यायचा. दोघांनी घेतला फॉक होईल एकदम. चला चला. पण मला तुमचा नंबर नंतर. चला. अरे विलास. हे बघा, हे आयुर्वेदिक औषध आहे. हो, काळजी करायची नाही. डोळे बंद करायचे आणि 2 चिमूट अशी टाकायची. मग धूर येणार. खोकला येईल तुम्हाला, तो धूर तुम्ही घ्यायचा. घाबरायचं नाही. मी पाणी आणायला सांगेल कोणातरी. हे बघा, हे डोळे बंद करायचे. आणि देवाचं नाव घ्या. पकडा पकडा पकडा. जरा पकडा, घट्ट पकडा. बघा बघा बघा, रंग कसा बघा. चांगला आहे ना? काही पण नाही, आईला- आमचं ठीक होईल. चिमूट भरस ना. चिमूटभर टाका, जास्त टाका. पुढे उघडा, उघडा ती पुढे. दिसलं नाही पाहिजे. चला आलो मी, काळजी करू नका. अहो, डॉक्टर आहेत ना. डॉक्टर कशी आहे? अरे काळजी करू नका. खोकला आला म्हणजे विष उतरेल. खोकला वाढला मग पाणी नेऊन द्या. मीरा पाणी द्यायला विसरू नको. बरं, बरं. आमच्या दिवाणजींना बी लई माशा चावल्यात. पारू जा ना, घेऊन जा की. अरे माझ्या फीच काय? ते मी देतो, काळजी करू नका. या बरोबर. ए पाण्याचं लक्षात ठेव. हा. चला चला. डॉक्टर तुमचा कोट. पाणी काय? पाणी. बाईसाहेब तुम्ही ठीक आहात ना? असा बदला घेतलास होय. उद्या महेश तुला स्वतःहून घराबाहेर काढतो की नाही मग? अच्छा, बघूया की तो तुमचं ऐकतोय की माझं. कदाचित तू मस्तीच घराच्या बाहेर काढेल. मीरा पाणी पाणी घ्या. अहो तसं मेली. जरा जरा मला उशीर झाला असता ना तर कशी तुझ्या नवऱ्याची झाली असती माशी. माशी ओढू नको. आवाज केला तर बोट दाबी नका. गप्प बस. इकडे. आता हो. काळजी करू नका. एक मलम देतो, तेवढं लावा. आपण तो गुण येईल. काय सांगत होतो तर काशीबाई, हे मलम हे त्यांच्या पाठीला चांगलं चोळा. आणि पारू तू हात धर, मी पाय धरतो. या इकडे इकडे. लहान पोरासारखं ओरडतील तरी लावा तुम्ही. ओरडू नको. अव दिवाणजी दिवाणजी वरडू नका वरडू नका. अव राणी माशीचा काटा हाय त्यो. जरा काय सोसा. आणि दिवाणजी, राणी माशाच्या वाटेला पुण्यांदा जाऊ नका. अव डॉक्टर बरं झालं, चांगली अद्दल घडवलीस. आता यापुढे तू काळजी करू नकोस. हे तुझा भाऊ येत आहे ना, आता यापुढे त्या लोकांनी तुला छळलं तर मला सांगायचं. निरोप मात्र पारूकडे धाडत जा. आणि पारू, तू पण गपचूप येऊन मला सांगायचं. भवानीनी असा डाव साधला काय? विलास आपल्याला